अंगीकार ज्यांचा केला नारायणे, तो विटेवरचा मालक आहे, तो काशीतला मालक आहे. निंदे तेही तेने वंदे केली. मग होतंय काय माहितीये का, बाबाजी जे मुठी आवळू आवळू जे बोंबलणारी लोक आहेत का, एकदा देवानं स्वीकार केला की हे पाया पडायला रांगा लावते. निंदे तेही तेने वंदे केली. अख्खं जग त्यांना वंदन करते, अख्खं जग वंदन करते. पुढे यादी दिली छोटीशी. आजामेळ भिल्ली तारिली कुंटीन. कुंटीन म्हणजे कळवातीन, वारांगना. सोप्या प्रचलित भाषेत सांगायचं झालं तो वेश्या. हिला सुद्धा देवानं आपलंसं म्हटलं. कोण आजामेळ? मला सहज काही चांगलं काम करत असताना चूक घडली. आजामेळाला इतकं वाईट म्हणायचं नाही. कधी कधी काही भागवतकाराचे ब्रेक लायनर तुटलेले आहेत, आणि ज्या गाडीचं ब्रेक लायनर तुटलं का ती कव्हाच एका पॅन्डलमध्ये थांबत नाही, पुढचं उडाल्यावर मग थांबती. अशा काही जिबीचे ब्रेक लायनर तुटलेत. काय ते आजामेळ? अरे सुंबळ्या, त्याच्या नावानं तुला गहू आलेत, इतकं दमधर. कारण भागवतात आजामेळाचं चरित्र सांगितल्यावर बायका वाटी वाटी गहून डाळी आणतात ना. मग जरा हिशोबात खाय ना चिमण्या. अरे तू अख्ख्या तुझ्या 200 पिढ्या जरी मातीत गेल्या तरी भागवतात तुझं नाव येत नाही. आजामेळाचं भागवतात चरित्र आहे, जरा हिशोबात बोलत जाय. विठाला विठाला. पण एक चांगलं काम करत असताना अपघात घडला, आणि त्या अपघातात बाबा थोडं पाप झालं, आणि त्या पापाच्या राशी वाढल्या. पण विटेवरच्या मालकानं त्याही आजामेळाला अंतकरणात घेतलं. अनाथाच्या नाथे घातीला विमानी. या टपऱ्याही म्हणत नाही. 27 साधू 47 साधू ज्या विमानात बसत होते त्याच्यात आजामेळ बसले. कोण भिल्ली? लाहोर चित्र सशे रांडुकर खाणाऱ्याच्या कुळातली कन्या शबरी. विश्वाच्या मालकानं तिचा स्वीकार केला. पुढे यादी दिली. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. अमाप माणसं मारली, महर्षी झाले, पण सगळ्यात मोठी ताकद कशाची तर भजनाची. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. एक जण म्हणला मला 40,000 श्लोक पाठ आहेत. वा वा, तुझी बुद्धी कापराची, याच्याकरता तुला पाठ झाली. पण मी भजन करत नाही. तू पिराला कापायच्या पण लायकीचा नाहीस भडव्या. विठाला विठाला. या संप्रदायामध्ये भजन न करणाऱ्याला पीर पण खात नाही. पीर पण खात नाही. नाही, इथं भजनाला किंमत आहे. हा, खापक्या उकंड्यावरल्या काशी पळावानी फुगला मला श्लोक येतात. पप्याच्या माईल सांग सुंबळ्या. या संप्रदायातली लोक भजनाला मानते, श्लोकाला मानित नाहीत असं नाही. पण भजन अधिक श्लोक. तू मसुबाला कापायच्या पण कामाच्या नाहीस. विठाला काय थोरपण जाळावे ते. हे काय गिरगावच्या बाळ्याची भाषा आहे का? महाराज 2 पुरुषार्थ झाले. बाबाजी एक गाथ्याचा पुरुषार्थ झाला आणि एक ज्ञानेश्वरीचा पुरुषार्थ. 2 पुरुषार्थ आहेत आपल्या संप्रदायामध्ये, गाथा आणि ज्ञानेश्वरी. म्हणून वारकरी संप्रदायाच्या सप्तामध्ये गाथ्याचं भजन आणि ज्ञानेश्वरी पारायण कधीच चुकत नाही. आणि ज्या सप्त्यात 2 हे नाहीत तो सप्ताच नाही, तो फक्त सपकाचे. हा, 5 तरी अभंगाचं आवर्तन व्हावं, 5 तरी ओव्याचं आवर्तन पडावं, त्याचं नाव सप्त आहे. काय पुरुषार्थ आहे महाराज. तुमच्या माझ्यासारख्या सर्वज्ञ लोकांना वेद काय कळू शकतोय? सकाळी खाल्लेली भाजी दुपारा सांगताय ना काय होतं? कानू बापा थोत्रात आणायला पाहिजे. तुम्ही सकाळी खाल्लेलं संध्याकाळी सांगता येत नाही, याला वेद काय कळणार येतं? आणि त्या वेदाचा अर्थ गाथ्याच्या रूपातून तुकोबारायांनी दाखवला. हा पहिला पुरुषार्थ. हो, आणि ज्ञानोबारायाचा पुरुषार्थ गिरगावकराला सांगता येत असतोय.
गीता ही कुमारिका होती बाबाजी, पण गीतेला उपवर केलं ज्ञानेश्वरी निर्माण करून, तो ज्ञानोबारायांचा पुरुषार्थ आहे. हो, वैकुंठवासी ज्ञानेश कन्या गुलाब बाबा सांगायचे की ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरीला उपवर केलं. काय पुरुषार्थ असेल. आणि ह्या दोन पुरुषार्थामध्ये गाथ्यात आणि ज्ञानेश्वरीत भजनाचाच पुरुषार्थ सांगितला. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी किंवा सकळासी येथे, एवढा मोठा. मग तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हा सर्वात मोठा पुरुषार्थ कशाचा असेल तर भजनाचा आहे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठ्ठला नित्याप्रमाणे एक जुनट परंपरा, किती वर्ष आहे आता? 74व्या वर्षात ही परंपरा आली. काय असलो 70 वर्षापूर्वीची अवस्था. असतील का इतकी गहू, असतील का एवढ्या ज्वाऱ्या, असतील का इतकी गोड पदार्थ, पण 75 वर्षापूर्वी लावलेलं धर्माचं रोपटं, 74 वर्षापूर्वी लावलेली ही धर्माची पताका आस्थागत सूर्यनारायणाच्या प्रकाशाला लहरी देणारी ही धर्म पताका 74 वर्षात आली. आणि त्या 74 वर्षाचे या पताकेचे मानकरी उमापूरची मंडळी. खरं तर पूर्वजांनी या नावात उमा होतच, पण याच्यात महेश एक द्यायला पाहिजे. तो उमा महेशपूर, म्हणजे प्रत्यक्ष पार्वती आणि शंकर ज्याच्यात आहे ते पूर. पण चला, उमेचं अधिष्ठान आहे, माझ्या गिरिजा मातेंचं अधिष्ठान ज्या नावात आहे हे उमापूर आहे. आणि या परम पावन छोटेखानी वसाहतीत असलेलं एक मध्यम गाव, ते शहरात सुद्धा येत नाही आणि लहानशा खेड्यात सुद्धा भरतबुवा येत नाही, असं हे उमापूर. मी बऱ्याच वेळेस इथून असं जात असतो, पाहतो. छोटीशी मार्केट, काळ्या मातीची नाळं असलेलं गाव. या गावातली 75% लोक शेतीशी संलग्न असलेली लोक आहेत. आणि एवढा मोठा उत्सव, 74 वर्षाची ही धर्मपताका तुम्ही उमापूर नगरीतील मंडळींनी, हा धर्मध्वज या ठिकाणी श्रीगुरु नगद नारायण बाबांचं हे पवित्र अधिष्ठान, हे देवघर या ठिकाणी प्रस्थापित केलं. कितीतरी असे महात्मे, या सर्व महात्म्यांची रेलचेल, भक्तीचं सूत्र आणि ह्या उमापूर नगरीत तुम्ही अधिष्ठित केलं. तुम्हा गावकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद, प्रणाम. हस्तागत ही परंपरेचे पाईक माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या संप्रदायाला शोभेल किंवा त्यांना बरं वाटेल असं पाईकवत आहे माझे गुरुवर्य श्री गुरु बाबा. आम्ही तिथं बसला असताना भरतबुवांना मी सहज विचारलं, बुवा आपण नशीबवान आहोत की आपल्या काळामध्ये वैभवशाली माणसं पण आपल्याला नम्र स्वभावाची पाहायला भेटतात. आम्ही नशीबवान आहोत, तुम्ही सुद्धा नशीबवान आहात. एवढ्या मोठ्या परंपरेतली महात्म्य असताना सुद्धा नम्रता ज्यांच्याकडं आहे अशी लोक दुर्मिळ आहेत, दुर्मिळ आहेत, दुर्मिळ आहेत. त्या पूज्य श्री बाबांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. ते पाय अधिकाधिक पवित्र झाले. एक जी धाकटी पंढरी आहे, ज्या क्षेत्रावर विटेवरच्या मालकांचा वास आहे, विटेवरच्या मालकांचा वास आहे, अशा पवित्र नारायणगडावर ज्यांचं वास्तव्य आहे. कारण त्या भूमीतच ताकद आहे, त्या भूमीत अध्यात्माचं सूत्र आहे, त्या भूमीमध्ये भक्तीचं सूत्र आहे, त्या भूमीमध्ये भजनाचं सूत्र आहे. आणि जिथं भजन असतं तिथं देव येत असतो. देव येत नाही, पैशावाल्याने विचारच करायचा नाही मग इथं याचं, त्यानं भांडे घासायला ठुला असता, नाही येत नाही. जिथं भजन आहे का तिथं येत असतो. आणि ते भजनाचं मूळ आहे. आणि त्या मूळ अधिष्ठानावरचं पाईकत्व श्रीगुरु बाबांकडं आहे. आणि ते पाय अधिक पवित्र. नर्मदा मैयाची परिक्रमा केली. त्यांच्या वयाच्या मानानं त्यांना जेवढं चलणं असेल, जेवढं शक्य असेल ते चलत राहिले आणि ती परिक्रमा पूर्ण केली. ते मला म्हणायचे तुम्ही केली म्हणून मला आश्चर्य वाटते, आमचं जाऊ द्या.
आम्ही काय कोण्यातरी गाईच्या काशीत चिटकलेले बारीकशे गोचडा आहोत. काय आमचा पुरुषार्थ आहे, काय लायकी, आमचा अधिकार काय? तुम्ही मनानं तुमची वाणी श्रीमंत आहे म्हणून तुम्ही मोठं म्हणता बाबा, आम्ही तेवढी नाहीत. पण एवढ्या मोठ्या परंपरेमध्ये, वैभवशाली परंपरेत असताना तुम्हाला जेवढं वयाच्या मानानं शक्य असेल तेवढं तरी तुम्ही चालले. ह्या तुमच्या भक्ती पुरुषार्थाला गिरगावकराचा नाकाचा आणि कपाळाचा कातड घाशीपर्यंत प्रणाम. कारण तो अलौकिक पुरुषार्थ आहे. विश्वाच्या पाठीवर काही तीर्थ सांगितले, त्याच्यापैकी 2 तीर्थ आहेत. एक नर्मदा आणि एक कावेरी. या 2 तीर्थांना गंगा नावाची संज्ञा नाही. कावेरीला गंगा म्हणायचंच नाही आणि नर्मदेला गंगा म्हणायचंच नाही. हे स्वयं अस्तित्व आहे. नर्मदेला नर्मदा, रेवा किंवा जटाशंकरी याच्या व्यतिरिक्त नाही. एत वैशान्नरो स्वेद बिंदुस्ततां प्राप्तो नारायणी पुनित पापक्षालन हितार्थायाम. भगवान शिवजीच्या घामाच्या थेंबापासून निर्माण झालेली नर्मदा मैया आणि त्या मैयेची परिक्रमा तुम्ही केली. तुमचे पवित्र पाय मला बघायला भेटले, मी पुण्यवान आहे. आणि त्या नर्मदा मैयाच्या कृपेनंच मला उभं राहून कीर्तन करता येते. हा तुमचाच आशीर्वाद आहे. विठाला विठाला. लाज वाटायची, मला आदेश द्यायचे, बसून कीर्तन करू देत होते भरत बुवा, पण लाज वाटत होती. लाज कधी कधी काय होतं माहितीये का, शहाण्या सुनानं दुखणं जरी आलं तर सासूच्या हातचा स्वयंपाक खायचा, पण सासूनं तपिलेल्या पाण्यानं आंघोळ करायची नाही. मग ती बिनलाजी सून म्हणायचं विठाला विठाला. असं ते लाज वाटायची. तोही पुरुषार्थ पुनश्च बाबाजींच्या चरणी दंडवत करतो. तारखेच्या संदर्भात श्रीगुरु संभाजी बाबा संपर्क करत होते, नानाही संपर्क करत होते, विठ्ठलराजेही संपर्क करत होते. सर्वांना माझ्या या पवित्र परंपरेतले उभे असलेली सर्व टाळकरी मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. भजन क्षेत्रातलं एक कमी वयातलं का असणं, पण भजन भीष्म आज आदरणीय झुका गुरुजी भेटले. पण कुस्ती लावली तरुण शिवाची, म्हाताऱ्या शिवाची. आता शेवटी तरुण शिवाचे नख असते तर शिकार पकडायला ते काय नख नसते. आणि गुरुजीचे नख जरा आता बोथरट झाले ना, आता वय झालं ना, नाही तर ते बी शिवच एक एक काळायचं. काय 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 झुका गुरुजी वारकरी या नात्यानं तुम्हाला सुद्धा प्रणाम करतोय की भक्तीचा पुरुषार्थ लोकांपुढं स्वराचं ज्ञानोबराय तुकोबारायच्या अभंग वाणीला गोड असा स्वर. तुमच्यावर गंधर्वाची कृपा झाली, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायची नगद नारायण बाबांची कृपा झाली. तुम्हालाही प्रणाम. तुमच्या बाजूची सगळे गुरुजी असतील आधी करून मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. गुरुजी हरिकिशन गुरुजी तुम्हाला प्रणाम. उपस्थित या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भक्ती पुरुषार्थ नामाचं रोप लावणारी मोठी मोठी महंत या ठिकाणी बाबाजी सुद्धा आहेत. बाबाजींना सुद्धा प्रणाम करतोय. बाबाजी तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो. सर्व महंतांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. अण्णासुद्धा आहेत. चला तुम्ही आशीर्वाद देत राहा. भगवंतांनी कोणाकोणाचा स्वीकार केला याची व्याधी 2-3 टप्प्यात तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. विठाला मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न कमी वयामध्ये आज महाराष्ट्राच्या अंतःकरणात ज्यांनी तमाम वारकऱ्यांच्या सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांच्या अंतःकरणात हृदयामध्ये स्थान निर्माण केलेलं कमी वयातलं रत्न आदरणीय भरतजी महाराज पठाडे. दिग्विजय महाराज, महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद प्रणाम. कमी वयामध्ये तुम्ही पण खूपसं काम करता. साऊंड सिस्टीमवाल्याला धन्यवाद, कॅमेऱ्यावाल्याला धन्यवाद. माझ्या लग्नात एक पण नव्हता कॅमेरा. चला तुम्हाला सगळ्यांना पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन तुमच्याही चरणी दंडवत करतो. देवानं आपलं म्हणावं असं वागा. देवानं आपलं म्हणावं असं वागा तर आपण काहीतरी मानवी जन्माला आलो त्याचं सार्थक आहे. राजे हो, देवानं जर आपल्याला आपलं नाही म्हणलं तर आपल्याकडं काय आहे हे सगळं व्यर्थ आहे.
सगळं व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. देवानं आपलं म्हणावं. एक 10-15 कापडी वृंदावनला चालले. कापडी कापडी वारकरी आणि कापडी याच्यातला फार मोठा फरक आहे. आळंदीला, पैठणला, देहूला, त्र्यंबकला गोरोबा काकांची, मुक्ताई साहेबांची आणि पंढरीला जातात हे वारकरी, आणि बाकीच्या तीर्थाला जातात ते कापडी. वारकऱ्याच्या यादीत येऊ शकत नाही, ते कापडी आहेत. मी नाही सांगत, मोठ्यांचं वाक्य, ते कापडी आहेत, कापडी आहेत. आणि ही 5, 50, 100 काय कापडी असतील, ही द्वारकेला, वृंदावनला चालली. चुकून शब्द आला, वृंदावनला चालली. 4-4:30 वाजलेले. 2-2.5 तासाच्या नंतर सूर्यास्त होणार. अंगीकार ज्यांचा सांगतोय, देवानं स्वीकार केला की कामच संपलं. मधल्यानं किती बी ओरडू द्या, हो, किती ओरडू द्या, किती ओरडू द्या, किती ओरडू द्या, काही विषय नाही. हत्तीवरनं एक राणी उतरली. महाराणी होती ती, एका पातशाहीची राणी होती. तिला 40-42 किलो सोन्याची आब्दागिरी बसायला होती. अंबारी, आब्दागिरी चुकून बोललो, अंबारी बसायला होती. आणि तेवढ्या सोन्याच्या अंबारीत बसणारी राणी हत्तीवरनं खाली उतरली. शिबीर ठोकल्या गेले आणि तिचं दुपारचं जेवण वगैरे झालं. तिनं आराम केला आणि 4-4:30 वाजता राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण असा नामाचा उच्चार करीत काही कापडी वृंदावनला चालले होते. ती लगबगीनं बाहेर आली. प्रधानजी, जी साहिबा. बाबाजी, ती राणी होती मुघलांची बायको. मुघलांची बायको 6 पातशाहीपैकी एका पातशाहीची पत्नी होती. प्रचंड श्रीमंत होती ती, मुघलांची राणी होती ती. तिचं नशीब इतकं गोड होतं, तिचा प्रधान हिंदू होता. आणि बुद्धिवादी लोक चांगल्या माणसांना सोबत ठेवीत असतात, इतकं मात्र लक्षात ठेवा. हो, माऊली महावैष्णव आणि नामदेवराय ज्या वेळेला तीर्थयात्रेला गेले, तीर्थावळीचं प्रकरण वाचा ना, तर त्या तीर्थयात्रेमध्ये एका मुस्लिम राजानं गाय कापली होती आणि ती ही जिवंत करून द्या. त्या मुस्लिम राजाचा भरतबुवा प्रधान होता, चारुकीर्ती नावाचा प्रधान. तोही हिंदूच होता. राजा मुसलमान आहे पण प्रधान मात्र हिंदूच आहे. त्याचं नाव आहे चारुकीर्ती. ह्या प्रधानाचं नाव सांगत नाही, तुम्ही घरी गेल्यावर पान इचकांते 3x6चं डपडं. तुम्ही लोकायला चॅटिंग करीला इचकेतात, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सकाळी त्याला बायकोनं लाल होस्तर हाणलंय आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दे. तू सुंबळ्या, तू रूमण्यान हानीन. कशाला कोणाच्या घरचं लोन घे तू फुकट आहे. उघडा ते उघडा टप्पर, त्याच्यात तुम्हाला सापडेल. हिंदू प्रधान आहे. प्रधानजी बोली राणी साहिबा, मोठी व्यक्ती होती ती. मुजरा केला. हे कौन लोग है, कौन काफिर है? साहिबा, ये हमारे हिंदू के लोग आए. बोले तो कापड़ी है, वृंदावन जा रहे हैं. काय के वास्ते? आता ती राणी होती. आओ, जास्त बिड्या त्याच्या खिशात येत का? त्यो आयटीन चल तू. म्हणलं इतका काऊन आयटीत चालायला? इळभर कोण्या दुकानावर जायचं काम नाही त्याला. इतका फुगीरपणा, बिड्याचा कट्टा खिशात असला तो इतका टेकीत, इतका टेकीत. आणि एक जण म्हणलं असं काऊन पंजाब चालायला? काय नाही म्हणलं, त्यानं मला चुना मागितला होता. अरे बापरे. म्हणजे ज्याला चुना मागलाय, काय काय हो चुना लाव्या. इतका फुगला तू. महाराज, ती सोन्याच्या अंबारीत बसलेली बाई होती. एका प्रांतातल्या राजाची पत्नी होती. ती सुद्धा राणी होती, मुस्लिम होती. पण काय करायचं आपल्याला कोणाच्या जातीहून? आपलं दुरुस्त करावं. लोकांचे कुपाट्या कशाला पेटवायच्या? आपलं दुरुस्त करा. आपल्यातले नालायक शोधानं करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. बरेच लोक घरच्या पैशाच्या साबणा आणायच्या आणि दुसऱ्याचे कपडे कुचित बसतू. आणि मग म्हणला लयच मळ निघला, पी आता.
तुला कोण सांगितलं ना आलाय का दुसऱ्याचे कपडे धुवाला? विठाला विठाला कापड़ी जी। वृंदावन में क्या मिलता उन्हें? सुकून मिलता, आनंद भेटते। याच्याकरता पायात चपला न घालता ती वृंदावनच्या मालकाच्या दर्शन करता। कोण आहे वही का मालिक? छैल छबेला है। काय हिंदी भाषा होती त्या काळातली? वो छैल छबेला है, वो कन्हैया है, वो द्वारकाधीश है, यशोदानंदन है, देवकी नंदन है। जी इतने नाम आए? नहीं बोले साहिबा, मैंने 5-4 बोले, ये तो सहस्र नाम है। भीष्माचार्यांनी 1000 नावाचं स्तोत्र केलं, त्याला विष्णू सहस्रनाम म्हणतात। हे त्याच्याच नावाचं आहे। 1000 नाम है। जी 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 जी। कैसा दिखता है मी वर्णन करू शकत नाही, प्रधानानं सांगितलं। देखने की ताकत क्या है? वश कर लेता है। एक बार जाने के बाद उस देखने के बाद, येरी वाकडी हिंदी बोलतो, मला काय अशी नीट येत नाही, गरज बी नाही। घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट काय करायचं? फुकट कळण शेंडी वळवळते, काही गरज आहे का त्याच्यावर? आपल्याला ही येतीन भाषा आपल्याला चांगली, काय करायचं उगं फुकटपणा? तो एकदा पाहिल्याच्या नंतर आपलंसं करतोय, एकदा पाहिल्याच्या नंतर हृदयात घेतोय। पाहिली या वेध लावी बैशे जीवी जडून, कानडावो विठ्ठलू कर्नाटक, तेने मजा लावे लावे दू। रूप सावळे सकुमार, कानी कुंडल मकराकार। काय रूप आहे त्याचं? राजस सुकुमार, मदनाचा पुतळा। राजस सुकुमार, मदनाचा असा दिसतोय। 1800 पूर्वीचा काळ आहे बाबा, जो 1800 पूर्वीचा काळ ऐसा है। चलो ताफा घुमाइए, फिरवा आपला ताफा। पण प्रधान फार हुशार होता, त्यांनीच सांगितलं, राणी साहिबा सुनिये, तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही त्याला पाहूच नका। हे हिंदू आहे आणि ती राणी मुसलमानाची आहे। हो, पाहू नका, तुमच्या पायाची शपथ घेतोय, तुम्ही बघू नका। क्यों नहीं देखने का? ये वश कर लेता है, बोले आकर्षित कर लेता है। एक बार देखने के बाद माणसाला दुसरं पाहावंच वाटत नाही, इतकी त्याच्या चेहऱ्यातली पावर आहे, ताकद आहे। मग तर म्हणली मुद्दाम पाहाचो। सोन्याच्या अंबारीत बसलेली राणी, घुमा दो ताफा। मोठ्यांच्या पुढं काय चलत असतं? घुमा दो विठ्ठल, फिरवलं। ताफा ज्या वेळेला तिथं गेला, त्यावेळेला वृंदावनातले सनातनी लोकांनी विचार केला, मुघलांची राणी आली। मोठ्यांना किंमत असते बरं। काय होतं माहितीये का? पैशावाल्याची लोक माघारी निंदा करतात, पण पुढे आल्यावर म्हणते दूध घेता का?
मला ह्या चोंभाळेपणाचाच लय राग येतो. हो माघारी उडीत येत हा त्याला काय ते पैशाचं कोंबडे गधवी असू देईन पण पैशाचं आहे ना. हे माघारीच किती बाबाजी लोक माग. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे, काहीच होत नाही पैशाशिवाय. बाबा मंडप वरून पडला का, याला पैसेच मोजावं लागले उमापूरच्या मंडळीला, आणि त्यानं पैसे नसते घेतले पण त्याला पप्याची माय आहे ना. आ पप्याची माय म्हणजे कळाली ना भरत बुवा, त्यालाही काही आहे का नाही. पैसे लागते त्याच्या विरोधात नाही गप्पा करायला. तुम्हाला भेटत नाही हा भाग सोडून द्या, पण पैशाच्या विरोधात नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे बुवा. पिंडावर जर रुपये नाही ठेवला तर पिंड समर्पित होतो का. लाल टोपी ना तुम्हाला. वेदानां भूषित भयो मिजज्ञरे पिंडो लुप्त भया यत्पूर्णां सर्वामिद्यायं हरिद्राभवस्थितो अक्षदंच महत्पुण्यं पवित्र पापनाशना तत्रा विनाशदगरो भवजायते मिद्यायां जवाग्राक्षदां तिलाग्राक्षरं रक्तचन्दं समर्पयामि आरक्तपुष्पं समर्पयामि अंगुष्ठादिस्नानभो हिरण्यमुद्रास्ततमुद्रायाम् अर्थो स जायते पिण्डान् पुनिताः नैवं गांजा कसं लिखितम्. हे का गांजा फुक्यान लिहिलंय का मला सांगा बरं. अहो मेल्या पिंडावर पैसे लागतील, कशाला त्याच्या विरोधात गप्पा करायच्या. हा नालायकपणाचा कळस आहे. महाराज मुघलांची पत्नी आहे बाबा, पण श्रीमंत राजाची बायको आहे. पाय गाड्या टाकल्या लोकांना हत्तीला. बाबा हत्ती त्याच्यावर अंगीकार ज्यांचा सांगतोय. देवानं स्वीकार केला की राजे पुन्हा तळमळ करायचंच काम नाही, काहीच ताण घ्यायचं नाही देवानं. मी तुम्हाला एक सांगू का, ज्या बाईचा नवरा शिस्तीत येत असतोय तिनं उगा येडेवानी करायचंच नाही. एक बाई एका बाईला म्हणत होती, बाई तो नवरा घोंगडीवानी दिसतो. एक बाई एका बाईला म्हणत होती, तो नवरा कसा घोंगडीवानी दिसतो. 5-6 महिने तिनं ऐकलं. शहाणी होती न ती, अति शहाणी नव्हती ती, नुसती शहाणी होती. 6 महिन्याच्या नंतर ती थोडीशी म्हणली, बाई माझा नवरा घोंगडीसारखा दिसू द्या, पण दिवस माळायच्या आधी पिशी घेऊन घरी येतो. तो सिनेमात नाचायच्या सारखा आहे, पण संध्याकाळी पोरं बस स्टँडवर उचलून आणतात, कोण्या मुतारीपाशी झोपलेला आहे. आपल्यावर इतका काय करायचं त्याच्या रंगारूपावून, पण तो मानतोय ना, मालक आहे तो, त्यानं स्वीकारलाय ना कुटुंबाचा व्याप. तसा जगाचा बाप जर आपल्याला मदत म्हणत असेल तर मधल्या गहल्या गुंग्यानं कशाला डोकं लावायचं ना. ऐकायचं सुद्धा नाही. पाय घड्या टाकल्या. काय कामे रानी साहिबा, ये छैल छबेला कोई तो भगवान है, ये सब लोग आते उनको देखने के वास्ते आ रही है जी. पूजा पाठ चालू आहे, हे आटपल्याच्या नंतर बघा. पण तिनं स्वतःकडे बघितलं बाबाजी की तिथं आलेल्या प्रत्येक महिलेचा पोशाख वेगळा होता आणि हिचा सगळ्यात वेगळा होता. बाबा मग आपण वेगळ्या पोशाखातली व्यक्ती एकटीची थालोत, आता नेमकं काय करायचं. पण चला आजच्या दिवस बघून घेऊ. आणि द्वारकेला वृंदावनला पडदा हटवायची पद्धत आहे. देवाला शृंगार करतात आणि पडदा असा बाजूला केला की प्रसन्नपणाने लोक देवाला बघतात, कारण ते रूपच सजवतात, तसं देवाला सजवतात. आपल्याकडे बऱ्याच प्रथा आहेत. गोड गोड नारळ खाली फोडायचं आणि नारळाचं पाणी मारुतीच्या मुंडक्यावर टाकायचं. लय प्रथा आहेत ना आपल्याकडे. लय किती महाराज मेल्यावर सुधरतेन तर सुधरू लोक. पहिली गोळी मला घाला, पेढा आणतेन खाली ठुतेन, अर्धा देवाच्या तोंडात घालतेन, हे घरी गेला की देवाच्या तोंडात मुंग्या. वा वा वा, तुकाराम महाराजाचा चुलताचीच सुंबळ्या तू. तुझ्या हातानं घरची कदरली, मारुती पेढा खाला रिकामा आहे तुझ्या हातानं. काय काय करतेन. ह्या उरलेला पेढा पुन्हा मागून भिताडायला चिटकी, त्यात देव मागून खातू का. महाराज ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातली लोक जर अशी येडपटवाणी वागत असतील तर काय काय घ्या लोकांना, काय द्या लोकांना. चला काय गुत्त घेतलं एकट्याच बाळ्यानं. पडदा हटवला. महाराज त्या देवाला बघण्यासाठी माणसं इतकी पागल झाली. भक्तांनी मुघलांची राणी तुडवली, अण्णा राणी तुडवली. बुवा तिला दुःख नाही झालं. तिच्या डोळ्यातून घळा 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 मुसलमानांची राणी, तिच्या डोळ्यातून पाणी आलं. या छैल छवेले भगवंताच्या भक्तांनी मला तुडून विजा नाही केल्या. माझ्यातला अहंकार बाजूला काढला, माझ्यातला अहंकार बाजूला काढला. एक मन माहिती आहे का तुम्हाला, हळू न बोला, भितडाला कान असते.
अशी मन होती आपल्या बाबा लहानपणी. हळून बोला, भिंतीला कान असते. हे कान लगेच मुघल राजाकडे गेले आणि राजानं पत्र पाठवलं, राणी साहेबा आपण कुठात? वृंदावनमध्ये आहे. कशा करता गेल्या? मी आता याचीच झाले, वरिले सावळे तू ना इकडची ना तिकडची होशील. कोणाची बायको आहे ती? मुघल सरकार मुसलमानाची पत्नी. आणि तू जर तिकडे गेलीस तर ते स्वीकारायचे नाही आणि मी तुला स्वीकारणार नाही. काय खासीन? मैं तो जोगन बन के रहूंगी. काय वाणी आहे बाबा. जोगन म्हणजे भिकारी. कशी भिकारी? आपल्या संप्रदायात सुद्धा सांगितलं, होईन भिकारी पंढरीचा वार करी. ज्याच्या अंतकरणातले 6 बाजूला गेले, रिकामा हृदय, रिकामा पात्र आहे, त्या पात्रात जगाच्या मालकाला बसायला जागा आहे, अशी मी जोगन बनून राहीन. प्रधानाला विचारलं, प्रधानजी पोशाख की व्यवस्था करिये. 1 घंटा विचार करीत होतो प्रधान, आता हिला पोशाख कोणता आणावं. तर या पवित्र भारत देशात एक वारकरी व्यक्ती होऊन गेली, तिचं नाव आहे मीराबाई, जिच्या बापाकडं 12,000 एकर जमीन होती. 12,000 एकर जमीन. आणि तेवढ्या श्रीमंताची पोरगी पंढरपुरातल्या मालकाची, द्वारकाधीशाची वारकरी होती, भक्त होती. ती घागरा घालीत होती. हो, मीराबाईचा ओरिजिनल जर फोटो पाहिला तर पाठ आणि डोकं उघडं दिसलेला फोटोच नाही. आणि एखाद्यानं जर पदर पडलेला काढा असेल तर चित्रकार पेलेला होता असं समजायचं. विठाला विठाला. आणि तो घागरा घेतला तिनं. 2.5 महिन्याची साधना आहे. 1800 पूर्वीचा काळ आहे. चांगला इतिहास वाची जा, देव तुमचं चांगलं